होत. अदुगर आमासनी वाटायचं का लोक खोड्या करतायत आमच्या, पर आता खरं वाटायला लागलंय बर का. हा होय होय होय. आणि काय काय लोक बी त्याच्या पाया पडतात. हे बघा, आता उगाच काय तर फुल डोसक्यात घालू नका. बाळू आला तर त्याला विचार. पण जे ऐकलं हाय ते खरं निघालं तर बाळूला त्यांनी जे केलं ते आवडलं नाही म्हणून त्यांना अद्दल घडवण्यासाठी बाळूनं त्यांना शासन केलं. अंधश्रद्धा आहे ही, असे काही नसते. अहो म्या सांगतो हाय ना तसंच झालं. अय्यो तुला भास झाला असेल रे. तर त्या भास हा दिवसा ढवळ्या काय भास होता असतं काय कुठं. येत त्या मी भास झाला असं म्हटलं, स्वप्न पडलं असं नाही म्हटलं. आणि भास कधी येतो. अय्या. हा नाही नाही पर तो काय भास नव्हता, खरंच होतं. तात्या, तुझे लग्न होत नाही ना म्हणून डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. त्या बायका बाळूकडे बघत होत्या, तुझ्याकडे बघत नाही, म्हणून असे काहीतरी वाटले असेल तुला. नाही अहो नाही हो अक्का, त्या खरंच भांडत होत्या. येत त्या त्यांच्या त्यांच्यात काहीतरी झालं असेल की रे बाबा. नाही नाही त्या आपापसात चांगल्या बोलत होत्या. बाळूनं काहीतरी केलं लागल्या भांडायला. मग पुन्हा बाळू त्यांना जाऊन काहीतरी म्हणला, असं नाही करायचं. तवा नीट झाल्या त्या. बाळूनच काहीतरी केलं. चमत्कारच आहे ना. आधी चांगल्या होत्या, अचानक भांडायला लागल्या, परत चांगल्या झाल्या. अय्यो. मी काय म्हणतोय, गावात जाऊन यायचं का? कशा पायी? हेच खरं काय खोटं काय समजल तरी. नाही नाही, काय गरज नाही. किंवा आल्यावर समजा सांगेल की खरं. तो सांगेल ते काय खरं असेल का? आणि तो काय स्वतःच्या तोंडाने खरं सांगणार आहे वय? अगं, बाळू माझं ऐकत नसल तर माझ्या संग कवा खोटं नाही बोलायचं. मी बघून येऊ का बाळू कुठं आहे तो? अगं येईल त्यो. या चेटूकच्या नादात लग्नाची शे तसाच राहायचा. हे बाळूच्या डोसक्यात असेल. हा हा त्याच्या डोसक्यात मोप असेल, पण आम्ही काय खुळा आहे वय? लगीन तर त्याला करायला लागेलच. पर तसं तर काही दिसत नाही की. आईगत मध्ये बोलाय पाहिजे का? गप राहत नाही. आय अगं तिच्यावर कशा पायी वराडतीस? तिला जे दिसलं तेच बोलली ना. काय नाही दिसत. आपलं ऐकत नाही, चावडीवर ऐकायला लागेल ना. बाळू आहे तो, तिथं बी नाही ऐकायचा. असं असेल तर त्याला या घरात राहता यायचं नाही. चालू पण म्हणावं कुठं जायचं. कुणाला कुठं पाठवता हाय? काय नाही, तुला काय एवढा यायला लागला? आंघोळ करत होतो म्या, आणि झालं झालं आलोच की इकडं. काय झालं तिथं? कुठं काय? तुला ठाव हाय ना काय विचारतो हाय ती? ए बाया, आमासनी समज समाजला आहे बघ. समजलं आहे ना व समज. पुण्यांदा काय विचारत आहे? बाळू, तळ्यावर तू पोरींची खोडी काढलीस? नाही. बघ म्हणलं होतं ना, तो नाहीच म्हणणार म्हणून.
आता खोडी काढली नाही तर नाहीच म्हणणार ना व उगा होय म्हणू का? बर तू खोडी नाही काढलीस मग तात्यानी ह्यासनी कसं काय सांगितलं? काय सांगितलं? हेच का तू पोरींवर बोट सोडली म्हणून? हा ते खरं हाय. अरे मग आधी कसं नाही म्हणला? म्या कुठं नाही म्हणलो. म्या म्हणलं का म्या त्यांची खोडी काढली नाही. बाळू काय झालं ते नीट सांगशील का? अगं माझं म्या आंघोळ करत होतो, पांडुरंगाचं नाव घेत होतो, सूर्यदेवाला पाणी वाहत होतो, आकाशात समदे देव आले होते आणि त्या पोरींचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. लय दिवस झालं बघतो हाय म्या, त्यासनी धडा शिकवाय ना गवय. पण तुला कोणी सांगितलं शानपणा? कशा पाहिजे त्यांच्या वाटाला जायचं? अरे पण म्या कुठे कोणाच्या वाटेल गेलो हाय? ओ सासर बुवा, अहो तुम्ही काय बी काय विचारता? त्या पोरी म्हणू द्या तिकडं. यानं चेटू केलं ते काय समजना बघा. चेटूक नाही केलं, भूत सोडली त्यांच्यावर. एकमेकींच्या जिंच्या धरून भांडत होत्या. आता समजलं असेल त्यास. आता हाय का ह्यो असं करतोय आणि आपण आपली पोरगी अशा पोराला देतोय? वय की आणि याचा त्वरा काय तर मी लगीन करणार नाही मग. हा आता मला बी असं वाटत आहे की आयाकडे जावं म्हणून. मला बी आयाची लय आठवण येते आहे. तुला एक विचारू? अगं विचार की. तुला लय राग येत आहे ना व? नाही असं काय नाही. ठाव आहे मला. मी बघते आहे की तू अशी शांत शांत बसती, काय बोलत नाही. शांत बसते म्हणजे राग येतो असं कसं म्हणते आहे तू? तुला जेव्हा राग येतो तेव्हा तू असंच करते आणि एकदाच समजा बोलून टाक. नाही असं काय नाही. असं कशाला आणतीस? काय झालं? हिऱ्या काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? नाही र, अशा या घरात किती दिवस थांबायचं? मला बी इथं राहाय काय आवडते वय, पण आता काय करणार? नाही ती सासू बघितली का, काय बी झालं तरी माझा बाळ्या असंच करते. वय की अगं कौतिकले दांडगा आहे, सासरा बी तसंच आहे म्हणा. पण त्यासनी बी समजना काय करायचं आणि काय नाही. बाळ्या कसा आहे बघितला, कुणाचंच ऐकत नाही. वय की समजा आपल्या मनासारखंच करतो या, आणि आता तर चेटूक बी करतोय. वय 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 अगं म्हणून तर पंच आणि देवपत्याच्यावर खार खाऊन आहे. किंवा असं काहीतरी करतो या म्हणून ते चिडून आहे त्याच्यावर. बा इथं येऊन कशाला बोलत आहेस? म्हणजे जी बोलायचं आहे ते समोर बोलायचं. त्यांच्या घरला येऊन असं माघारी कशाला बोलायचं आहे? ए तुला काय पुळका त्यांचा? हा तुझं काय मत आहे? नाही मला काय वाटतंय, बाळ्या असं करत असेल ना, संसार कस काय निभायचा